नमस्कार, मी लीना. आज आपण बनवतोय एक शिळ्या भातापासून बनणारा अतिशय उत्तम पदार्थ. तो म्हणजे शिळ्या भाताचं थालीपीठ. हेल्दी पण आहे आणि शिळ्या भाताचं करायचं काय हा प्रश्न सोडवणाराही आहे. बघूया कसं करायचं ते. इथे मी 3 वाट्या शिळा भात घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता कांदा, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत, कोथिंबीर आहे, सगळं घालून टाकते. त्याचबरोबर गव्हाचं पीठ घेतलं आहे 1 वाटी, ज्वारीचं पीठ आहे तेही 1 वाटी आहे, आणि 2 टेबलस्पून बेसन घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ, तिखट, हळद घालते, धणेपूड, त्याच्यानंतर जिरेपूड आहे, ओवा घेते, थोडासा हातावर चोळून घेते आणि तो घालते. जिरं थोडंसं, तीळ घालते. हे आता सगळं छानपैकी मळून घेऊया आपण. गरज लागली तर थोडंसं पाणी घाला. भातामध्ये बाइंडिंग असतं त्यामुळे काही वेळेला गरज नाही पडत, पण अगदीच जर तुम्हाला वाटलं की खूपच कोरडं आहे तर थोडंसं पाणी घालून तुम्ही मळू शकता. तव्याला तेल लावून घेते. हे आपलं मळून झालंय. आता थालीपीठं करायला घेऊ. एक गोळा घेतलेला आहे आणि आता आपण नेहमी थालीपीठं जशी लावतो तशीच लावायचे. लावताना थोडासा पाण्याचा हात लावायचा, म्हणजे थालीपीठं पसरवायला सोपं जातं. तेल घालून घेते. तसंच साईडनी पण तेल घालते. झाकून ठेवूया. मीडियम गॅसवर मी हे थालीपीठ ठेवलंय. तोपर्यंत आता इथे मी दुसरं थालीपीठ लावून घेते. आणि मी म्हटलं तसं पाण्याचा हात लावून थालीपीठ पसरवून घ्यायचं किंवा थापून घ्यायचं. थालीपीठ करतोय त्यामुळे थापणं हा शब्द जास्त योग्य आहे. आता हे आपण डायरेक्ट नंतर तव्यावर घालूया. ओके, हा असा चुर आवाज आला की आपण थालीपीठ आहे ते परतवायचं आहे. तर दुसऱ्या बाजूने पण थोडंसं तेल घालून घेते. आणि परत 1-2 मिनटं झाकून ठेवते.
2 मिनटं झालेली आहेत. दुसऱ्या बाजूनी पण झालेलं आहे. आता आपण काढून घेऊया. सेम प्रोसिजर आपण रिपीट करतोय. जी भूक केलेली त्याच्यामध्ये तेल घातलं, बाजूनी तेल सोडलंय आणि आता परत मी झाकून ठेवते. आहे की नाही मस्त पोटभरीचा पदार्थ, शिळ्या भातापासून थालीपीठ. नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.